5 जिल्ह्यांना आज रेड अलर्ट होता आणि अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत होता आणि ठाणे जिल्हाधिकाऱ्यांमध्ये आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज आढावा बैठक पार पडली। आपल्यासोबत जिल्हाधिकारी आहेत श्रीकृष्ण बीपी। सर, काय बैठकीत निर्णय झालेत आणि काय माहिती आहे, किती पाऊस ठाणे जिल्हा आणि मुंबई शहरात पडलाय? आज ठाणे जिल्ह्याला रेड अलर्ट आहे, उद्या ऑरेंज अलर्ट आहे। काल ठाणे आणि मुरबाड काही तालुक्यांमध्ये खूप मुसळधार पाऊस झाला। रात्री विशेषतः 100 mm पेक्षा जास्त पाऊस झाला। त्या अनुषंगानं माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी आज बैठक घेतली। सकाळपासून काही सूचना होत्या, तर त्या अनुषंगाने कारवाई करण्यात येत होती। त्याच्या अनुषंगाने आढावा घेतला। मुरबाड आणि ठाणे या तालुक्यामध्ये काही शेतीचं नुकसान असू शकतं, तर त्या पद्धतीनं त्याचा पंचनामे करण्यासाठी सांगितलेलं आहे। आजचा रेड अलर्ट संपल्यानंतर त्या पद्धतीने ती तपासणी आणि पाहणी करण्यात येईल, पंचनामे करण्यात येतील। त्याच पद्धतीनं जे जीवितहानी होऊ नये याच्याकरिता नदीकाठची जी 42 गावं आहेत, तर तिथं टीम्स तैनात आहेत आणि आपल्या डॅम्समधून जो विसर्ग होतोय, भातसाचे 5 दरवाजे उघडलेले आहेत, तर तिथेही त्याचं मॉनिटरिंग करून त्या पद्धतीनं टीम्स आपल्या तिथे सतर्क आहेत। भातसा धरणचे ओव्हरफ्लो झालेत, 5 दरवाजे उघडले जसं आपण सांगितलं। खडोली पूल देखील पाण्याखाली गेलेत, काही गावांचा संपर्क देखील तुटलेत। कशा प्रकारच्या आता उपाययोजना असणार आहे? ग्रामीण भागामध्ये 3 ठिकाणी पुलावरून पाणी आणि खडवलीचं पण पुलावरती पाणी आता आलेलं आहे, ते भातसा धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे। परंतु पर्यायी व्यवस्था तिथे करण्यात येते आणि आपल्याकडून सर्व बचाव कार्यासाठी आवश्यक असणारं साहित्य, त्याच पद्धतीने जीवनावश्यक जे वस्तू वगैरे असतात, तर त्या देखील आपल्या स्टेशनड आहेत आणि त्या पद्धतीनं टीम्स सगळ्या कोऑर्डिनेशनमध्ये काम करत आहेत। सध्या बदलापूरच्या उल्हास नदीचं धोक्याची पातळी किती आहे? कारण की एक अफवा पसरते की उल्हास नदीची ही पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली, धोक्याची पातळी देखील ओलांडण्याची इशारा। कारण की उल्हास नदीने जर धोक्याची पातळी ओलांडली तर बदलापूर शहरात पूर येतो। आपला इशारा पातळी आणि धोका पातळी अशा 2 असतात आणि दोन्हीच्या आतमध्ये सध्या उल्हास नदीचा आहे। काही वेळापूर्वी ते काही पत्रकार बांधवांनी सांगितलं आणि ती अफवा आहे, तर त्याच्यामध्ये विश्वास ठेवू नये। अधिकृत संकेतस्थळावरून माहिती आम्ही देतोय आणि आमचे क्षेत्रीय जे कर्मचारी आहेत त्यांच्यामार्फतही सगळीकडे माहिती देण्यासाठी सांगितलेलं आहे। जेव्हा इशारा पातळी आणि धोका पातळी ओलांडण्याच्या दिशेने जर पातळी वाढत असेल तर त्या पद्धतीने ॲडव्हान्समध्ये आम्ही इंटिमेशन देऊ। उद्या सोमवारी शाळेबाबत आणि महाविद्यालयाबाबत काय महत्त्वाच्या सूचना आहेत का? कारण की सुट्टी जाहीर होऊ शकते का? कारण की उद्या देखील ऑरेंज अलर्ट आहे, असाच जर पाऊस राहिला तर अनेक भागांमध्ये देखील पाणी साचू शकतं। कालच्या पावसाने आणि आज सकाळच्या पावसाने सध्या सिटीमध्ये आणि बाकीच्या महापालिकांमध्ये वॉटर लॉगिंग कोठे सध्या नाही आहे। जे पंप लावून रात्रीच पाणी काढण्यात आलेलं आहे ठाणे महापालिकेमध्ये आणि इतर क्षेत्रातील, आज सायंकाळी त्याच्या परिस्थितीचा आढावा घेऊन आणि प्रेडिक्शन बघून त्या पद्धतीनं सायंकाळपर्यंत त्यावर निर्णय होईल। धन्यवाद तुम्ही आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। उद्याचा जो पाऊस आहे, रात्रभराचा पाऊस बघूनच उद्या शाळा आणि महाविद्यालयांची सुट्टी त्यावर जाहीर करू शकतो असं देखील जिल्हाधिकारी बीपी डॉक्टर श्रीकृष्ण बीपी यांनी सांगितलं आहे। कॅमेरामन अजयसह मयूर जाधव, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।